Students, we had studied in last lecture the pro forma adjustment, seen as well as unseen adjustment for partnership final account. Now we will see the practical problems related to the partnership final account. Before starting the practical problems, we must understand what is a TDR, what is a TCR, what is a PNLDR, what is a PNLCR, what is a BA, what is a BL, what is a PCDR, what is a PCCR. TDR means trading debit, trading account debit. TCR means trading account credit. P and L DR means profit and loss debit. P and L CR means profit and loss credit. BA means a balance sheet assets. BL means a balance sheet liability. PCDR means a partner's capital or current account debit. PCCR means a partner's capital or current account credit. Understand? Now we will see the practical problems. First question on the screen. Daya and Kashma are partners sharing profits and losses in the ratio of 1:1. From the following trial balance and additional information, prepare a trading profit and loss account for the year ended 31st March 2019 and a balance sheet as on that date. They are given the trial balance. First, तुम्हाला माहिती असायला पाहिजे की त्याची पोस्टिंग कुठे कुठे व्हायला पाहिजे. म्हणजे कोणते आयटम्स ट्रेडिंगला जाणार आहेत, कोणते आयटम प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला जाणार आहेत, कोणते आयटम बॅलन्स शीटला जाणार आहेत. आम्ही तुम्हाला लास्ट लेक्चरला त्यांचा म्हणजे पेज नंबर तुम्हाला दिले होते, ते तुम्हाला रेफर करायला सांगितलं होतं. ओके, मग आपण एक क्वेश्चन घेतलेला आहे बघा. ट्रायल बॅलन्स दिली आहे, त्याच्यामध्ये त्याची पहिली पोस्टिंग. पहिलं मी काय केलंय की पहिली ट्रायल बॅलन्सची पोस्टिंग तिथे बाजूला लिहिली आहे, कुठे कुठे ते आयटम पोस्ट होणार आहेत. त्यानंतर त्याच्या खाली ॲडजस्टमेंट आहेत, त्या ॲडजस्टमेंटचा मी इफेक्ट लिहिलेला आहे. आणि मग त्याच्या नेक्स्ट स्क्रीनवरती मग तो प्रॅक्टिकल प्रॉब्लेम सॉल्व्ह केला. मी प्रॉब्लेम इथेच एक्सप्लेन करणार, तुम्हाला पुढे जाऊन तो समजून घ्यायचा आहे. ओके, सो पहिलं ट्रायल बॅलन्स दिलेले आहे. ट्रायल बॅलन्स मध्ये डेबिट साईडला बघा, स्टॉक 1 एप्रिल 2018 म्हणजे हा ओपनिंग स्टॉक आहे. कुठे जाणार? ट्रेडिंग अकाउंट डेबिट. TDR मीन्स ट्रेडिंग अकाउंट डेबिट. BCCL कुठे जाणार? बॅलन्स शीट असेट. वेजेस अँड सॅलरी. आता वेजेस अँड सॅलरी ह्याच्यामध्ये जर वेजेस हा शब्द पहिला आहे तर ट्रेडिंग अकाउंटला, आणि सॅलरी हा शब्द पहिला असेल तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला. मग आज वेजेस पहिला आहे म्हणून ट्रेडिंग अकाउंट डेबिट साईड. सेंट्री डेटर्स बॅलन्स शीट असेट्स आहे. बॅड डे प्रॉफिट लॉस डेबिट साईड. परचेसेस ट्रेडिंग अकाउंट डेबिट. मोटर कार बॅलन्स शीट असेट. मशिनरी बॅलन्स शीट असेट्स. ऑडिट फीज प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट. सेल्स रिटर्न लेस फ्रॉम सेल्स म्हणजे सेल्स मधनं काय करायचंय? लेस करायचंय. डिस्काउंट प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट. बिल्डिंग बॅलन्स शीट असेट. कॅश ॲट बँक बॅलन्स शीट असेट्स. 10% इन्व्हेस्टमेंट बॅलन्स शीटच्या असेट साईडला. मी तुम्हाला लास्ट लेक्चरला म्हटलं होतं की ॲडजस्टमेंट दोन प्रकारचे असतात, एक सीन आणि एक अनसीन. सीन म्हणजे ज्या ट्रायल बॅलन्सच्या खाली असतात ॲडजस्टमेंट, बरोबर, त्यांना सीन ॲडजस्टमेंट असं म्हणतात. आणि यांचं इफेक्ट संपूर्ण ट्रायल बॅलन्सची पोस्टिंग झाल्यानंतर त्याचा इफेक्ट करायचा असतो सीन ॲडजस्टमेंटचा. आणि अनसीन ॲडजस्टमेंट ज्या वेळेला ट्रायल बॅलन्सची पोस्टिंग चालू असते त्याच वेळेला करायचं आहे. म्हणजे ॲक्च्युली फायनल अकाउंट सोडवतानाच्या पहिली स्टेप्स काय असते? पहिला प्रॉब्लेम वाचायचा, वाचल्यानंतर ॲडजस्टमेंट प्रमाणे टिक करायचं. जसं मी केलंय बघा, टिक केलंय. ज्या ज्या ॲडजस्टमेंट ज्या ज्या आयटमशी रिलेटेड आहेत त्याच्यावरती टिक केलंय. जसं BCCL आहे बघा, डेटर्स आहे, बॅड डेट्स आहे, ह्या सगळ्यांशी रिलेटेड खाली ॲडजस्टमेंट आहे. मग त्याच्यावरती मी काय केलंय? टिक केलंय. त्या टिकचा अर्थ असा की ज्या वेळेला आपण पोस्टिंग करणार ट्रेडिंगला, प्रॉफिट लॉसला, बॅलन्स शीटला, त्यावेळेला तो आयटम लिहिताना फर्स्ट कॉलम म्हणजे इनर कॉलम मध्ये घ्यायचा आणि त्याच्या खाली जेवढ्या टिक आहेत त्याच्यापेक्षा एक लाईन एक्स्ट्रा सोड. म्हणजे जसं एक टिक आहे तर 2 लाईनी, 2 आहे तर 4 लाईनी, अशा पद्धतीने तिथे लाईन्स ड्रॉप करायचं. मग कोणते कोणते कॉलम? पहिले कॉलम सांगायचे ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, पार्टनर्स कॅपिटल किंवा करंट अकाउंट आणि बॅलन्स शीट.
कॉलम्स किती पेज लागणार ते सांगितलं होतं लास्ट लेक्चरला, की ट्रेडिंग अकाउंट हाफ पेजचं, प्रॉफिट लॉस 1.5 पेजचं, पार्टनर्स कॅपिटल हाफ पेज आणि बॅलन्स शीट फुल पेजचं. बरोबर, अशा पद्धतीने कॉलम्स टाकायचे. बरोबर, कॉलम्स मध्ये प्रॉब्लेम पुढे सोडवलाय त्यावेळेला ते कॉलम्स कळतील कसे आहेत ते, पण तुम्हाला पहिलंच सांगितलंय. ओके, मग त्याच्यानंतर फर्स्ट स्टेप सांगितलं, प्रॉब्लेम वाचायचा, वाचल्यानंतर टिक करायचं, नेक्स्ट कॉलम्स टाकायचे. त्याच्यानंतर थर्ड स्टेप्स काय आहे, ट्रायल बनची पोस्टिंग. आता ट्रायल बनची पोस्टिंग चालू असतानाच ते ऍडजस्टमेंट करायचं. जसं आता हा 10% इन्व्हेस्टमेंट कुठे येणार, बॅलन्स शीटच्या असेट साईडला. मग आता ज्यावेळेला ते बॅलन्स शीटच्या असेट साईडला लिहिणार त्यावेळेला ते इनर मध्ये लिहायचं, कारण त्याच्यावरती अनसीन ऍडजस्टमेंट आहे. कारण बाजूला पर्सेंटेज आहे, बाजूला मंथ मध्ये इंडिकेशन आहे, इयर मध्ये इंडिकेशन आहे, तर समजून जायचं की तिथे ऍडजस्टमेंट आहे. बरोबर आहे. मग आज तिथे 10% इन्व्हेस्टमेंट बॅलन्स शीटच्या असेट साईडला येणार. ते पर्सेंटेज जे आहे ते इंटरेस्ट कॅल्क्युलेट करायचं. मग ते इंटरेस्ट कॅल्क्युलेट करताना त्याच्या बाजूला पहिली डेट दिली आहे का बघायचं. त्याच्या बाजूला डेट नसेल तर खाली ऍडजस्टमेंट मध्ये बघायचं की तुम्हाला डेट दिली आहे का. जर दोन्हीकडे पण डेट नाही तर सरळ किती महिन्याचं इंटरेस्ट कॅल्क्युलेट करायचं, 12 महिन्याचं. किती महिन्याचं, 12 मंथचं. ओके, मग खाली बघा इन्व्हेस्टमेंटची हे केले बघा, वर्किंग नोट केले बघा, इंटरेस्ट ड्यू ऑन इन्व्हेस्टमेंट फॉर 12 मंथ्स. का 12 मंथचं, कारण त्यांनी त्याच्या बाजूला पण डेट नाही दिले आणि खाली ऍडजस्टमेंट मध्ये पण डेट नाही दिली, आणि म्हणून आपण काय केलेलं आहे, 12 मंथचे इंटरेस्ट कॅल्क्युलेट केलेले आहे. ओके, मग 20,000 ही त्याची प्रिन्सिपल अमाऊंट आहे, त्याच्यावरती 10% इंटू 12/12 मीन्स किती, 2000. हे इंटरेस्ट कॅल्क्युलेट केल्यानंतर चेक करायचं आहे, 3 पैकी एक पॉसिबिलिटी असू शकते. आयदर ते 2000 रुपीज आपल्याला पूर्ण रिसिव्ह झाले असतील, कदाचित पूर्ण रिसिव्ह झाले नाहीत, किंवा पार्शल रिसिव्ह झालं, पार्शल नाही रिसिव्ह झालं. मग ते कसं करणार, जर रिसिव्ह झालं तर ट्रायल बॅलन्स मध्ये क्रेडिट साईडला चेक करायचं. ट्रायल बॅलन्सच्या क्रेडिट साईडला चेक करा, तिथे इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट आहे का बघा. नाहीये तर ह्याचा अर्थ पूर्ण इंटरेस्ट रिसिव्ह करायचं बाकी आहे, म्हणून इंटरेस्ट ड्यू ऑन इन्व्हेस्टमेंट फॉर 12 मंथ्स आहे, म्हणजे पूर्ण 12 महिन्याचा इंटरेस्ट आउटस्टँडिंग आहे. ओके, मग काय इफेक्ट असणार त्याचा, तर पहिला इफेक्ट बॅलन्स शीटच्या असेट साईडला यायचं. बरोबर, तिथे जे इन्व्हेस्टमेंट आहे त्या इन्व्हेस्टमेंटला काय करायचं, ऍड करायचं. काय म्हणून, ऍड आउटस्टँडिंग इंटरेस्ट म्हणून. बरोबर, 2000 रुपीज. आणि सेकंड इफेक्ट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला यायचं, तिथे लिहायचं बाय आउटस्टँडिंग इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट, पूर्ण 2000 रुपीज, कारण पहिल्यापासून इंटरेस्ट नाहीये. जर पहिल्यापासून पूर्ण इंटरेस्ट 2000 असलं असतं तर आपण काहीच केलं नसतं. बरोबर, आणि पार्शल असलं असतं तर द डिफरन्स अमाऊंट जी आहे ती आउटस्टँडिंग असली असती. मग आपण काय केलं, इफेक्ट तोच की त्या इन्व्हेस्टमेंटला ऍड करायचं, आणि सेकंड इफेक्ट प्रॉफिट लॉसच्या क्रेडिट साईडला जे पहिल्यापासून इंटरेस्ट असेल त्याला सुद्धा ऍड करायचं. क्लिअर आहे नक्की. नेक्स्ट, ऍडव्हर्टाइजमेंट कुठे येतं, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट तिथे सुद्धा ऍडजस्टमेंट आहे, अनसीन ऍडजस्टमेंट. बरोबर, काय दिलंय, पेड फॉर 9 मंथ्स, म्हणजे ऍडव्हर्टाइजमेंटचा जो खर्च आहे तो किती महिन्यासाठी केलेला आहे, 9 मंथसाठी केलेला आहे. म्हणजे 3 महिन्याचा खर्च काय आहे, म्हणजे ऍक्च्युली काय आहे, ही अकाउंट हे किती महिन्याचं बनतं, 12 मंथचं बनतं. म्हणजे एक्सपेन्सेस सुद्धा मोस्ट प्रॉब्ली किती महिन्याचं पाहिजे, 12 मंथचं पाहिजे. पण ह्यांनी किती महिन्याचा केला आहे, 9 मंथचा, म्हणजे डिफरन्स 3 मंथ्स आहेत. त्या 3 मंथचा खर्च काय आहे, येट टू बी पेएबल. बरोबर, म्हणजे पेड करायचं बाकी आहे. मग आपण काय केलं, कशी काढली अमाऊंट बघा, तर 4500 जी अमाऊंट दिलेली आहे इट्स फॉर 9 मंथ्स. 4500 ला जर डिवाइड बाय 9 केलं तर एक महिन्यात कन्वर्ट होणार, 1 मंथ्स मध्ये. 4500 डिवाइड बाय 9 मल्टिप्लाय बाय 3. 3 का, कारण 3 महिन्याचं आपल्याला आउटस्टँडिंग दाखवायचं आहे. 12 मंथचा एक्सपेन्स असतो, म्हणजे अकाउंट बनतं, खर्च पण 12 मंथचाच पाहिजे, पण त्यांनी 9 मंथचा केला, म्हणजे 3 मंथचा एक्सपेन्सेस पेंडिंग आहे. क्लिअर आहे, दॅट्स बिकम आउटस्टँडिंग. मग काय करायचं, तिथे लिहिलंय बघा, ऍड ऍडव्हर्टाइजमेंटला ऍड करायचं 1500 रुपीज, अँड सेकंड इफेक्ट बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला काय म्हणून, आउटस्टँडिंग ऍडव्हर्टाइजमेंट. काय म्हणून लिहायचं, आउटस्टँडिंग ऍडव्हर्टाइजमेंट. क्लिअर आहे. नेक्स्ट, त्यानंतर रॉयल्टी, ट्रेडिंग अकाउंट डेबिट, जनरल रिझर्व्ह, बॅलन्स शीट, लायबिलिटी, कॅपिटल, पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय बॅलन्स विडी. मी तुम्हाला म्हटलं होतं लास्ट लेक्चरला की फायनल अकाउंट हे 2 पद्धतीचे असतात, एक फिक्स कॅपिटलचा प्रॉब्लेम असतो आणि एक फ्लक्च्युएटिंग. आता जो प्रॉब्लेम आहे तो फ्लक्च्युएटिंगचा आहे. मला कसं कळालं, जर ट्रायल बॅलन्स मध्ये कॅपिटल आणि करंट असे दोन्ही अकाउंट्स असतील
जर ट्रायल बॅलन्स मध्ये कॅपिटल आणि करंट दोन्ही पण असतील तर ते फिक्स कॅपिटलचा प्रॉब्लेम, मग तिथे आपण करंट अकाउंट ओपन करायचं, 3 नंबरचं लेजर अकाउंट, पार्टनर्स करंट अकाउंट. आणि जर फक्तच कॅपिटल अकाउंट असेल ट्रायल बॅलन्स मध्ये तर आपण कॅपिटल अकाउंट, मग तो फ्लक्च्युएटिंग कॅपिटलचा प्रॉब्लेम. आज आपल्याकडे फक्तच कॅपिटल आहे म्हणून आपण 3 नंबरचं लेजर पार्टनर्स कॅपिटल अकाउंट, आणि त्यांच्या क्रेडिट साईडला लिहिणार बाय बॅलन्स बीडी, बाय बॅलन्स बीडी त्यांच्या कॉलम मध्ये. क्रेडिटर्स बॅलन्स शीट लायबिलिटी, RDD प्रॉफिट लॉस क्रेडिट साईड, ऍडजस्टमेंट आहे इनर कॉलम मध्ये. सेल्स स्टडी अकाउंट क्रेडिट साईड, ऍडजस्टमेंट आहे इनर कॉलम मध्ये. आउटस्टँडिंग वेज, आता ट्रायल बॅलन्स मध्ये जर आउटस्टँडिंग क्रेडिट साईडला असेल तर त्याचा डायरेक्ट इफेक्ट बॅलन्स शीटच्या लायबिलिटी, एक आणि एकच इफेक्ट होणार. ट्रायल बॅलन्स मध्ये आउटस्टँडिंग, प्रीपेड असे जर शब्द असतील तर त्यांचा एकच इफेक्ट होणार. आता हा आउटस्टँडिंग कुठल्या साईडला आहे? क्रेडिट साईडला. क्रेडिट साईड म्हटलं की लायबिलिटीला. क्लिअर? परचेस रिटर्न म्हणजे परचेस मधनं लेस करायचं, आणि डिस्काउंट क्रेडिट साईडला आहे म्हणजे प्रॉफिट लॉसच्या क्रेडिट साईड. ही झाली ट्रायल बॅलन्सची पोस्टिंग. जिथे जिथे आपण टिक केलंय तिथे तिथे त्याला फर्स्ट कॉलम मध्ये घ्यायचंय, आणि त्याच्या खाली जेवढ्या टिक आहेत त्याच्यापेक्षा एक लाईन एक्स्ट्रा सोडा, म्हणजे एक टिक आहे तर 2 लाईनी, 2 टिक तर 4 लाईनी, अशा पद्धतीने जागा सोडायची. ही झाली ट्रायल बॅलन्सची पोस्टिंग. ट्रायल बॅलन्सची पोस्टिंग चालू असताना ऍडजस्टमेंट करायचं नाही, खालच्या ज्या सीन ऍडजस्टमेंट आहेत त्यांना हात लावायचा नाही. आता ही पोस्टिंग कंप्लीट झाली, मग 34 स्टेप्स आहे ऍडजस्टमेंटची पोस्टिंग. मग पहिली ऍडजस्टमेंट काय आहे? ती नेहमी ठरलेल्या पद्धतीने क्लोजिंग स्टॉक. क्लोजिंग स्टॉकचा इफेक्ट कुठे कुठे येणार? तर पहिला इफेक्ट येणार बॅलन्स शीटच्या असेट साईडला, काय म्हणून लिहायचं तिकडे? क्लोजिंग स्टॉक. आणि दुसरा इफेक्ट कुठे येणार? ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला, बॅलन्स शीटच्या असेट साईडला, ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला. बॅलन्स शीटच्या असेट साईडला लिहिताना क्लोजिंग स्टॉक 40,000 आणि ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय क्लोजिंग स्टॉक 40,000. क्लिअर? पुढे आपण त्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेला आहे. त्या प्रत्येक जिथे जिथे ह्या ऍडजस्टमेंटचा इफेक्ट झालाय तिथे ऍडजस्टमेंटचा नंबर टाकलेला आहे. जसं आता इथे क्लोजिंग स्टॉक कुठे येणार? बॅलन्स शीटच्या, मग बॅलन्स शीटच्या असेट साईडला आम्ही तिथे एक नंबर टाकलेला आहे. तिथे ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला गेला तर तिथे सुद्धा एक नंबर, म्हणजे त्यांची पोस्टिंग इथे इथे झालेली आहे. तसंच सेकंड नंबर, थर्ड, फोर्थ, फिफ्थ अशा पद्धतीने असतं. क्लिअर? सेकंड ऍडजस्टमेंट आहे डेप्रिसिएशन. डेप्रिसिएशन कशावरती? बिल्डिंग अँड मशिनरी 5% ॲट द रेट 5% अँड 3% रिस्पेक्टिव्हली, म्हणजे बिल्डिंग वरती 5%, मशिनरी वरती 3%. पण इफेक्ट तोच. काय करायचं? तर प्रॉफिट लॉसच्या डेबिट साईडला लिहायचं टू डेप्रिसिएशन ऑन. बरोबर, म्हणजे कशा कशावरती डेप्रिसिएशन चार्ज करायचं आहे? टू डेप्रिसिएशन ऑन. आणि सेकंड इफेक्ट कुठे आहे ना? बॅलन्स शीटच्या असेट साईडला, त्या असेट मधून काय करायचं? लेस, म्हणजे बिल्डिंग मधून लेस करायचं, मशिनरी मधून लेस करायचं, तेवढं पर्सेंटेज. आणि सेकंड इफेक्ट कुठे घ्यायचं? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. क्लिअर आहे? बिल्डिंग किती रुपये आहे बघा तुमची? बिल्डिंगची अमाऊंट आहे 75,000. त्या 75,000 वरती किती पर्सेंट? 5%. किती अमाऊंट आली? 375. म्हणजे बिल्डिंग मधून किती लेस करायचं? लेस डेप्रिसिएशन 3750. मशिनरी किती आहे? 1,14,800. मग त्याच्यावरती 3%, मग ती किती आली? 3,444. बरोबर? ह्या दोन्ही अमाऊंट बिल्डिंग आणि मशिनरी मधून प्रत्येकी लेस करायचं. काय म्हणून? लेस डेप्रिसिएशन. आणि सेकंड इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला टू डेप्रिसिएशन ऑन, अंडरलाईन करून ते लिहायचं बिल्डिंग आणि मशिनरी 3750 3444. क्लिअर? या 2 नंबर ऍडजस्टमेंटचा इफेक्ट प्रॉफिट लॉसच्या डेबिटला आणि बॅलन्स शीटच्या असेट साईडला, मग तिथे आम्ही 2 नंबर्स लिहिलेला आहे. क्लिअर आहे? नेक्स्ट थर्ड ऍडजस्टमेंट. बिल्स रिसिवेबल इन्क्लूड डिसऑनर ऑफ बिल ₹3,000. पहिला आम्ही बिल्स रिसिवेबलचा अर्थ सांगितला. बिल्स रिसिवेबल आणि डेटर्स हे दोन्ही पण काय असतात? सेमच असतात. फक्त फरक काय आहे की सपोज एक व्यक्ती आहे की जो माझ्या दुकानात आला, त्याने वस्तू घेतली, तो बोलला सर आज माझ्याकडे काही पैसा नाहीये, मी सर तुम्हाला 1 महिन्याने देईन. आता ती व्यक्ती माझ्यासाठी काय आहे? ओळखीची आहे, ती मला चांगल्या पद्धतीने ओळखते, मी तिला चांगल्या पद्धतीने ओळखतो. बरोबर आहे? आणि अमाऊंट पण काय? कमी आहे. आणि म्हणून मी तिला ती गुड्स कोणत्या बेसिसवरती विकलं? क्रेडिट बेसिसवरती. तिला 1 महिन्याचा क्रेडिट पिरियड दिला, पण तिच्याकडनं काही लिहून वगैरे घेतलं नाही. बरोबर? जस्ट ओरली अग्रीमेंट. म्हणजे ती व्यक्ती कोण झाली माझ्यासाठी? डेटर्स. म्हणजे तिची अमाऊंट कशात इन्क्लूड झाली? डेटर्स मध्ये. क्लिअर? दुसरी एक व्यक्ती आली, तिने पण माझ्याकडनं वस्तू घेतली,
बरोबर. ती पण बोलली की माझ्याकडे सर पैसा नाहीये, मी पण 1 महिन्याने देईन. पण आता काय आहे, ती व्यक्ती माझ्यासाठी ओळखीची नाही, म्हणजे कधीतरी येणारी आहे, 1 महिन्यानी 2 महिन्यानी अशी कधीतरी दुकानात येते. मग आता अशा व्यक्तीकडला आपण क्रेडिट बेसवर ती वस्तू विकली तर मग थोडासा प्रॉब्लेम आहे. आणि म्हणून आपण तिच्याकडनं काय घेतलं, एक बिल ऑफ एक्सचेंज प्रिपेअर करून घेतलं. तिच्यावरती तिची सही घेतली, म्हणजे तिने प्रॉमिस केलंय की बाबा ती 1 महिन्याने पैसा देणार आहे. बरं, म्हणजे तिची अमाऊंट कशात इन्क्लूड झाली, बिल ऑफ एक्सचेंज, म्हणजे आम्हाला पैसा मिळणार आहे म्हणून ते बी रिसिवेबल झालं. म्हणजे तिची अमाऊंट कशात इन्क्लूड झाली, बी रिसिवेबल मध्ये इन्क्लूड झाली. म्हणजे ती पण व्यक्ती कोण आहे, डेटर्स आहे. आणि पहिलीवाली व्यक्ती पण कोण आहे, डेटर. फक्त पहिल्यावाल्या व्यक्तीकडनं आपण लिहून नाही घेतलं म्हणून तिची अमाऊंट डेटर्स मध्ये इन्क्लूड झाली. दुसऱ्या व्यक्तीकडनं आपण लिहून घेतलं म्हणून तिची अमाऊंट रिसिवेबल मध्ये इन्क्लूड. म्हणजे ऍक्च्युली बघायला गेलं तर दोन्ही पण डेटर्सच आहे. फक्त फरक एवढा आहे की एकाकडनं लिहून घेतलं, एकाकडनं नाही लिहून घेतलं. मग आता जिच्याकडनं आपण लिहून घेतलं त्या व्यक्तीने, म्हणजे त्या B67 ते काय झालं, डिसऑनर. डिसऑनर म्हणजे काय, ड्यू डेटच्या तारखेला पैसा मिळाला नाही. मग आता ते बिल काय होणार, कॅन्सल. म्हणजे बिलातनं काय करावं लागणार, लेस करावं लागणार. म्हणून बॅलन्स शीटच्या असेट्स आहे जे B67 असेल पहिल्यापासून, त्यातनं 3000 रुपीज लेस करायचं. लेस फ्रॉम B67. काय म्हणून, लेस डिसऑनर. बरोबर, 3000. आणि तेवढीच अमाऊंट कशात ऍड करायचे, बॅलन्स शीटच्या असेट्स त्याला जे डेटर्स आहे त्या डेटर्स मध्ये ऍड करायचं. काय म्हणून, ऍड डिसऑनर B67. क्लिअर. म्हणजे बिलातनं लेस आणि डेटर्सला ऍड. क्लिअर आहे 3 नंबर ऍडजस्टमेंट. नेक्स्ट 4. गुड्स वर्थ ₹1000 टेकन बाय दया फॉर पर्सनल. आता दया कोण आहे, दया पार्टनर आहे. आणि पार्टनरने काय केलंय, गुड्स विथड्रॉ केलंय. कुठून, बिझनेस मधून. आणि कशासाठी विथड्रॉ केलेलं आहे, पर्सनल साठी. आणि ते जे गुड्स विथड्रॉ केलं, नॉट एंटर्ड इन द बुक्स, म्हणजे आमच्या बुकमध्ये ते काय केलं नाही, रेकॉर्ड झालं नाही. मग आता रेकॉर्ड करावा लागेल. पहिली म्हणजे गुड्स रिलेटेड ऍडजस्टमेंट आहे. आणि गुड्स रिलेटेड कोणती पण ऍडजस्टमेंट असेल तर तिचा पहिला इफेक्ट ट्रेडिंगला जाणार. आमच्याकडनं गुड्स गोज आउट आहे म्हणून पहिला इफेक्ट ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला लिहिलं आहे, बाय गुड्स टेकन बाय दया. बाय गुड्स टेकन बाय दया. किती रुपये, 1000 रुपीज. क्लिअर आहे. आणि सेकंड इफेक्ट कशासाठी विथड्रॉ केलं, ते पर्सनल साठी. आणि पर्सनल म्हणजे काय, ड्रॉइंग. आणि ड्रॉइंग म्हणून पार्टनर्स कॅपिटल किंवा करंट. आज आपल्याकडे कॅपिटल आहे म्हणून पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या कुठल्या साईडला, डेबिट साईडला. काय म्हणून लिहायचं, टू ड्रॉइंग. कुणाच्या कॉलम मध्ये, दयाच्या कॉलम मध्ये. किती रुपये, 1000 रुपीज. ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय गुड्स टेकन बाय दया. आणि पार्टनर्स कॅपिटल किंवा करंट अकाउंटच्या डेबिट साईडला. आज आपल्याकडे कॅपिटल आहे म्हणून कॅपिटलच्या डेबिट साईडला, बरोबर, टू ड्रॉइंग 1000 रुपीज दयाच्या कॉलम मध्ये. क्लिअर आहे. नेक्स्ट ऍडजस्टमेंट, राईट ऑफ 1800 ॲज अ बॅड डेप्ट अँड मेंटेन RDD ॲट द रेट 5% ऑन अ सन्ड्री डेटर. आता ही ज्या वेळेला ऍडजस्टमेंट विचारली जाते त्यावेळेला फर्स्ट म्हणजे ट्रीटमेंट काय आहे की बॅड डेप्ट सोडून, RDD सोडून, डिस्काउंट. बॅड डेप्ट, RDD, डिस्काउंट या 3 ऍडजस्टमेंट सोडून बाकी जेवढ्या ऍडजस्टमेंट डेटर्स रिलेटेड असते, जसं आता वरती B67 डिसऑनर होतं किंवा अनरेकॉर्डेड सेल्स आहे किंवा अजून कोणती तरी ऍडजस्टमेंट असेल जी डेटर्स रिलेटेड असेल, पण बॅड डेप्ट सोडून, RDD सोडून आणि डिस्काउंट सोडून त्या ऍडजस्टमेंटचा पहिला प्रिफरन्स आहे. म्हणजे त्या ऍडजस्टमेंट पहिल्या करायचा. बरोबर. मग पुढे पण बघावं लागेल की त्या ऍडजस्टमेंट सोडून, बॅड डेप्ट, DD आणि डिस्काउंट या 3 सोडून बाकी कोणते ऍडजस्टमेंट डेटर्स रिलेटेड आहे का. आणि जर डेटर्स रिलेटेड असेल तर पहिलं ती ऍडजस्टमेंट करायचं. बरोबर. आणि त्याच्यानंतर मग बॅड डेप्ट, त्याच्यानंतर RDD आणि त्याच्यानंतर डिस्काउंट, असा तो क्रमवार आहे. मग आता आम्ही बघितलं तर आता 4 नंबर ऍडजस्टमेंट पर्यंत जे डेटर्स रिलेटेड ऍडजस्टमेंट होत्या त्या झालेल्या आहे. आता 6 नंबर ऍडजस्टमेंट जी आहे ती काय डेटर्सशी रिलेटेड आहे बघा. ती डेटर्सशी रिलेटेड आहे बघा. गुड्स वर्थ ऑफ ₹6000 वेअर सोल्ड बट नो एंट्री वॉज मेड इन द बुक्स ऑफ अकाउंट. आम्ही 6000चं गुड्स काय केलंय, सोल्ड केलंय, पण त्याची आमच्या बुक्स मध्ये काय झाली नाही, एंट्रीज झाली नाही. म्हणजे आमच्या बुक्स मध्ये रेकॉर्डच नाही, म्हणजे अनरेकॉर्डेड सेल्स आहे. मग ही ऍडजस्टमेंट पहिली करावी लागेल. नंतर 5 नंबर ऍडजस्टमेंट. बरोबर. मग काय इफेक्ट असणार, पहिला इफेक्ट बॅलन्स शीटच्या असेट्स ला जे डेटर्स आहे त्या डेटर्सला ऍड करायचं. काय म्हणून, अनरेकॉर्डेड सेल्स. काय म्हणून ऍड करायचं, अनरेकॉर्डेड सेल्स. आणि सेकंड इफेक्ट ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला जे सेल्स आहे त्याला सुद्धा ऍड करायचं. म्हणजे ऍड टू डेटर्स, ऍड टू सेल्स, ऍड टू डेटर्स, ऍड टू सेल्स.
बॅलन्स शीटच्या असेट साईडला जे डेटर्स आहे त्याला आपण ऍड करायचं आणि ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला जे सेल्स आहे त्याला आपण ऍड करायचं. काय म्हणून अनरेकॉर्डेड सेल्स 6000. क्लिअर. आणि आता 5 नंबर ऍडजस्टमेंट. मग आता आपण ही ऍडजस्टमेंट करू शकतो. काय करू शकतो की पहिलं आमच्या बॅलन्स शीटच्या असेट साईडला जे डेटर्स आहे त्या डेटर्स मधनं 1800 रुपीज काय करायचं लेस. बरोबर. बघा खाली दिलंय तिथे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला आणि बॅलन्स शीटच्या असेट साईडला. बॅलन्स शीटच्या असेट साईडला डेटर्स मधनं लेस करायचं. लेस फर्दर बॅड डेट. फर्दर बॅड डेट्स का लिहायचं, कारण पहिल्यापासून एक्झिस्टिंग बॅड डेट्स आहे ट्रायल बॅलन्स मध्ये. बरोबर ना. मग ट्रायल बॅलन्स मध्ये जर पहिल्यापासून एक्झिस्टिंग बॅड डेट्स असेल ज्याचा इफेक्ट आपण प्रॉफिट लॉसला केलाय तर आपण इकडे लिहिताना लेस करताना काय म्हणून लेस करायचं फर्दर बॅड डेट. आणि तिकडे जर नसेल बॅड डेट्स तर आपण लेस बॅड डेट्स किंवा लेस न्यू बॅड डेट्स असं लिहू शकतो. मग डेटर्स मध्ये लेस करायचं 1800 फर्दर बॅड डेट आणि प्रॉफिट लॉसच्या डेबिट साईडला त्या पहिल्यापासून असलेल्या बॅड डेट्सला काय करायचं ऍड करायचं. ऍड फर्दर बॅड डेट्स म्हणून. क्लिअर. त्याच्यातच सेकंड ऍडजस्टमेंट काय बोलतायत आरडीडी चार्ज करायचं आहे. आरडीडी डेटर्स वरती. मग पहिलं आम्हाला डेटर्स किती आहे ते पहिलं बघावं लागेल. डेटर्सची ओरिजिनल अमाऊंट होती 1,32,500. त्याच्यामध्ये आपण दोन ऍडजस्टमेंट केल्या अगोदर. एक म्हणजे बिसिसेबल डिसऑनर केलं. बरोबर ना. म्हणजे बिलातनं लेस केलं आणि डेटर्सला ऍड केलं. त्याचे 3000 रुपीज खाली बघा ती वरकी नोट केली आहे बघा त्या 5 नंबर ऍडजस्टमेंट मध्ये. 1,32,500 ही डेटर्सची ओरिजिनल अमाऊंट. त्यातनं त्यामध्ये प्लस केले 3000. कसले ते 3000 बिसिसेबल डिसऑनर झालं ते बिलातनं लेस केलं आणि डेटर्सला ऍड केलं. क्लिअर. नेक्स्ट खाली 6 नंबर ऍडजस्टमेंट आपण केली ऍड टू सेल्स ऍड टू डेटर. डेटर्सला ऍड केल्या बघा ते अनरेकॉर्डेड सेल्स म्हणून. मग आता फायनली जे बॅड डेटर्स असेल त्यातनं काय केलंय ते 1800 रुपीज बॅड डेट्स लेस केले. आणि मग किती शिल्लक राहिलं 1,39,700. 1,32,500 ओरिजिनल डेटर्स. 3000 बिसिसेबल डेटा बिसिसेबल डिसऑनर झालं ते ऍड केलं. 6000 अनरेकॉर्डेड सेल्स ऍड केलं. 1800 बॅड डेट्स लेस केलं. आणि मग आता शिल्लक किती राहिलं 1,39,700. आणि 1,39,700 चं किती पर्सेंट 5%. किती आलं ते 6985 रुपीज. 6985. त्याचा पण इफेक्ट तेच डेटर्स मधून लेस करायचं. सेकंड इफेक्ट प्रॉफिट लॉसच्या डेबिट साईड. बघा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला लिहिलंय ते जे बॅड डेट्स होतं त्याला ऍड करायचं. बरोबर. आणि नंतर काय करायचं डेटर्स मधनं पण लेस करायचं. डेटर्स मधनं लेस केलंय 5% आणि प्रॉफिट लॉसच्या डेबिट साईडला बॅड डेट्सला काय केलंय ऍड केलंय. क्लिअर आहे. आता ही ऍडजस्टमेंट केल्यानंतर तुम्ही ज्या वेळेला प्रॉफिट लॉसच्या डेबिट साईडला याल तर त्यावेळेला तिथे बॅड डेट्सची अमाऊंट किती आहे ती बघावी लागेल. कारण तिकडे बघा क्रेडिट साईडला आरडीडी आहे. क्रेडिट साईडला काय आहे आरडीडी आहे बघा 1800 रुपीज. बरोबर ना. मग आपल्याला टोटल बॅड डेट्स किती आहे ते बघायचं आहे. टोटल बॅड डेट्सची अमाऊंट जर आरडीडी पेक्षा काय असेल जास्त असेल तर आरडीडी ची अमाऊंट कमी असल्यामुळे तिकडनं ते लेस करायचं. आरडीडी ची अमाऊंट काय आहे कमी असणं मग ते लेस केलं. लेस ट्रान्सफर टू डेबिट्स आहे आणि तिकडे 0 करून टाकायचं कुठेही प्रॉफिट लॉसच्या क्रेडिट साईडला. आणि बॅड डेट्स मधनं तेवढीच अमाऊंट काय केली बघा लेस करायचं. पुढे ज्याला प्रॉब्लेम सोडवलाच ना त्यावेळेला तुम्हाला ते शो होईल. क्लिअर आहे. नेक्स्ट इथे म्हणजे हा झाला म्हणजे तुमच्या ह्या प्रॉब्लेमची पोस्टिंग झाली. आता तीच प्रॉब्लेम तुम्हाला कॉलमनर फॉर्म मध्ये पुढच्या शीट मध्ये दाखवलेलं आहे. Now we will see the next question. Amit Bhai and Narendra Bhai are the partnership sharing profits and losses equally from the following trial balance and adjustment given below. You are required to prepare trading and profit and loss account for the year ended 31st March 2019 and a balance sheet as on that day. Once again, they are given the trial balance and a adjustment. First, you have to read the question carefully and tick on the items in a trial balance which are related to the adjustment. बरोबर. म्हणजे तुम्हाला त्या पहिला प्रॉब्लेम वाचायचा आहे आणि खाली ऍडजस्टमेंट ज्या आहेत त्या ट्रायल बॅलन्स मधल्या कुठल्या ना कुठल्या आयटमशी रिलेटेड असतील. बरोबर. तर त्या आयटम्स वरती काय करायचंय टिक करायचंय. बरोबर. टिकचा अर्थ असा की जिथे म्हणजे जो आयटम लिहिणार आहे त्याला इनर कॉलम म्हणजे फर्स्ट कॉलम मध्ये घ्यायचंय आणि एक टिक आहे तर 2 लाईनी, 2 टिक तर 4 लाईनी अशा प्रमाणे आपल्याला म्हणजे टिक म्हणजे प्लस मायनस करायचं आपल्याला तिथे ऍडजस्टमेंट म्हणजे. तर
पहिला प्रॉब्लेम वाचला, ऍडजस्टमेंट प्रमाणे टिक केलं. सेकंड कॉलम टाकायचे, रेडी अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट आणि बॅलन्स शीट. बरोबर, प्रत्येकाला किती किती पेज लागतात ते सांगितलं. ट्रेडिंगला हाफ पेज, प्रॉफिट लॉस 1.5 पेजचं, पार्टनर्स कॅपिटल किंवा करंट अकाउंट हाफ पेजचं आणि बॅलन्स शीट 1 पेजचं. नेक्स्ट ट्रायल बॅलन्सची पोस्टिंग. बघा आम्ही पोस्टिंग तिथे बाजूला लिहिलंय कुठे कुठे जाणार आहे. तुम्ही जाऊन तिथे पुढच्या स्क्रीनवरती आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेला आहे, तिथे जाऊन त्याचा इफेक्ट चेक करू शकता तुम्ही. ओके, तर प्लांट अँड मशनरी बॅलन्स शीटच्या असेट साईडला, फॅक्टरी बिल्डिंग बॅलन्स शीटच्या असेट साईडला, सेंट्री डेटर्स बॅलन्स शीटच्या असेट साईडला, परचेसेस ट्रेडिंग अकाउंट डेबिट, बॅड डेब्ट्स प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट, सेल्स रिटर्न लेस फ्रॉम सेल्स, सेल्स मधनं काय करायचंय, लेस करायचंय. ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला जे सेल्स आहे त्यातनं लेस होणार. 10% गव्हर्नमेंट बॉन्ड बॅलन्स शीटच्या असेट साईडला. आता तिथे आम्ही सांगितलं होतं की ऍडजस्टमेंट 2 पद्धतीचे असतात, एक सीन आणि एक अनसीन ऍडजस्टमेंट. बरोबर, आता सध्या त्याच्या बाजूला आपण त्या बाजूला पर्सेंटेज लिहिलेलं आहे, पर्सेंटेज आहे म्हणजे ते काय आहे, ऍडजस्टमेंट आहे. बरोबर, अनसीन ऍडजस्ट, आणि त्याचा इफेक्ट तिथल्या तिथेच करायचा आहे. ओके, काय आहे तर त्याच्यावरती इंटरेस्ट कॅल्क्युलेट करायचं आहे. 10% जे आहे ते इंटरेस्टचा रेट आहे. पहिलं त्याच्या बाजूला काही डेट दिली आहे का बघायचं, त्याच्या बाजूला डेट नाही तर खाली ऍडजस्टमेंट मध्ये शोधायची डेट. दोन्हीकडे पण डेट नाही तर सरळ किती महिन्याचं इंटरेस्ट कॅल्क्युलेट करायचं, 12 महिन्याचं. मगाशी जो प्रॉब्लेम बघितला त्याची तिथेही तशीच ऍडजस्टमेंट होती, अनसीन ऍडजस्टमेंट, पण तिथे डेट दिली नव्हती आणि म्हणून आपण तिथे 12 मंथचं इंटरेस्ट कॅल्क्युलेट केलं होतं. आता इथे बाजूला बघा तिथे दिलंय त्यांनी खाली परचेस ऑन 1 ऑक्टोबर 2018, म्हणजे आम्ही हे इन्व्हेस्टमेंट 1 ऑक्टोबरला परचेस केलेलं आहे आणि आमचं इयर एंडिंग आहे 31 मार्च. बघा ट्रायल बॅलन्सच्या वरती डेट आहे बघा 31 मार्च. म्हणजे आमचं इन्व्हेस्टमेंट ह्या वर्षी किती महिने आहे, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च, 6 मंथ्स. म्हणजे आम्हाला इंटरेस्ट किती महिन्याचं कॅल्क्युलेट करायचं आहे, 6 मंथ्स. मग 40,000 बाजूला बघा तिथे ॲरो करून दाखवलंय. बरोबर, इंटरेस्ट ऑन गव्हर्नमेंट बॉन्ड 40,000 इंटू 10% इंटू 6/12, म्हणजे किती इंटरेस्ट आलं, 2,000. आता आपल्याला हे चेक करायचंय की ते आपल्याला रिसिव्ह झालं की नाही. बरोबर, 3 पैकी एक पॉसिबिलिटी आहे, आयदर ते रिसिव्ह पूर्ण झालं असेल, कदाचित ते रिसिव्हच झालं नाही आणि कदाचित पार्शल रिसिव्ह झालं असेल, पार्शल नाही. मग ते कसं करणार, इन्व्हेस्टमेंट डेबिट साईडला आहे म्हणजे इंटरेस्ट कुठल्या साईडला असणार, क्रेडिट साईडला. मग क्रेडिट साईडला इंटरेस्ट ऑन गव्हर्नमेंट बॉन्ड आहे का बघा, आहे, नाहीये. नाहीये म्हणजे याचा अर्थ पूर्ण 6 महिन्याचे इंटरेस्ट काय आहे, आउटस्टँडिंग आहे. बरोबर, मग कुठे कुठे इफेक्ट येणार, तर एक पहिला इफेक्ट बॅलन्स शीटच्या असेट साईडला जे गव्हर्नमेंट बॉन्ड आहे त्याला ते काय करायचं, ऍड करायचं, ऍड आउटस्टँडिंग इंटरेस्ट. बॅलन्स शीटच्या असेट साईडला जे गव्हर्नमेंट बॉन्ड आहे त्या गव्हर्नमेंट बॉन्डला ऍड करायचं, ऍड आउटस्टँडिंग इंटरेस्ट. आणि सेकंड इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला, बाय आउटस्टँडिंग इंटरेस्ट ऑन गव्हर्नमेंट बॉन्ड अमाऊंट 2,000. बरोबर आहे, जर तेवढीच अमाऊंट ट्रायल बॅलन्स मध्ये असती क्रेडिट साईडला इंटरेस्ट ऑन गव्हर्नमेंट बॉन्ड तर आपण याचा इफेक्ट केला नसता, कारण ते पूर्ण इंटरेस्ट रिसिव्ह झालेले आहे. आणि जर पार्शल असतं, सपोज आता तिथे पहिल्यापासून इंटरेस्ट ऑन गव्हर्नमेंट बॉन्ड सपोज तिथे 1,000 असलं असतं, तर आपण कॅल्क्युलेट केलंय 2,000 आणि ट्रायल बॅलन्स मध्ये पहिल्यापासून किती आहे, 1,000, म्हणजे 1,000 अजूनही मिळायचं बाकी आहे, म्हणजे बाकीचं 1,000 जे आहे ते अजूनही मिळायचं बाकी आहे. म्हणजे इफेक्ट तोच, बॅलन्स शीटच्या असेट साईडला त्या इन्व्हेस्टमेंट गव्हर्नमेंट बॉन्डला ऍड करायचं, पण 1,000 रुपीज ऍड करायचं. आणि सेकंड इफेक्ट प्रॉफिट लॉसच्या क्रेडिट साईडला जे इंटरेस्ट ऑन गव्हर्नमेंट बॉन्ड आहे त्याला सुद्धा ऍड करायचं, ऍड आउटस्टँडिंग इंटरेस्ट ऑन गव्हर्नमेंट बॉन्ड. आता मात्र ट्रायल बॅलन्स मध्ये इंटरेस्ट ऑन गव्हर्नमेंट बॉन्ड नाहीये, म्हणून बॅलन्स शीटच्या असेट साईडला गव्हर्नमेंट बॉन्डला ऍड करताना ऍड आउटस्टँडिंग इंटरेस्ट किती, 2,000, आणि प्रॉफिट लॉसच्या क्रेडिट साईडला बाय आउटस्टँडिंग इंटरेस्ट ऑन गव्हर्नमेंट बॉन्ड किती, 2,000. क्लिअर. नेक्स्ट, इम्पोर्ट ड्युटी. दोन असतात, एक इम्पोर्ट आणि एक एक्सपोर्ट ड्युटी. इम्पोर्ट ड्युटी हे परचेस रिलेटेड असतं, बरोबर, आणि एक्सपोर्ट ड्युटी हे सेल्स रिलेटेड. आणि हे परचेस रिलेटेड खर्च ट्रेडिंगला येतात, म्हणजे इम्पोर्ट ड्युटी कुठे आहे ना, ट्रेडिंग डे. लीगल चार्जेस प्रॉफिट लॉस डे. मोटिव्ह पॉवर असेट्स, वेअर हाऊस रेंट, वेअर हाऊस म्हणजे गोडाऊन, बरोबर, गोडाऊन रेंट कुठे येतं, प्रॉफिट लॉसच्या डेबिट साईड. कॅश इन हँड बॅलन्स शीट असेल,
कॅश ॲट बँक बॅलन्स शीट असेल. ॲडव्हर्टाइजमेंट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. मगाशी पण होतं सेम ॲडजस्टमेंट, बघा अर्लियर क्वेश्चन मध्ये आपण बघितलं होतं, बरोबर की नाही. आता पण आहे ते. आता इथे दिले ॲडव्हर्टाइजमेंट अमाऊंट दिले 10,000 आणि खाली दिले फॉर 2 इयर्स विथ इफेक्ट फ्रॉम WEF म्हणजे विथ इफेक्ट फ्रॉम 1 जानेवारी 2019 पासून पेड करायला चालू केलंय. आमचं इयर एंडिंग काय बघा 31 मार्च 2019, म्हणजे त्यांनी खर्च करायला जानेवारी पासून सुरुवात केली आहे. मग जानेवारी फेब्रुवारी आणि मार्च, म्हणजे आम्हाला ह्या वर्षी ॲडव्हर्टाइजमेंट किती महिन्याचं पाहिजे, फक्त 3 मंथचं पाहिजे. आणि त्यांनी किती वर्षाचं पेमेंट केलंय 2 इयर्स. 2 इयर्स मीन्स 36 मंथचं पेड केलंय, बरोबर. म्हणजे त्यांनी पेड केलंय 36 मंथ्स आणि आपल्याला पाहिजे त्यापैकी 3 मंथचं, म्हणजे बाकीचं 33 मंथचं आपल्याला नको आहे, बरोबर आहे. मग ते आपण काय म्हणून दाखवणार आहे, प्रीपेड म्हणून दाखवणार आहे. क्लिअर आहे. बघा अकाउंटिंग इयर फॉर 1 इयर and advertisement expenses paid for 2 years with effect from 1st January 2019. That is in a current year advertisement expenses need for 3 months only. म्हणजे आपल्याला 3च महिन्याचं पाहिजे आहे, बरोबर आहे. म्हणजे सॉरी 2 इयर्स म्हणजे 24 मंथ्स, सॉरी 2 इयर्स म्हणजे 24 मंथ्स, बरोबर ना. आणि त्यापैकी आपल्याला किती महिन्याचं पाहिजे, फक्त 3 मंथचं पाहिजे आहे. म्हणजे बाकीचं 21 मंथचं काय आहे, प्रीपेड आहे, बरं. म्हणजे त्याने एक्स्ट्रा पेमेंट केलंय, ऍडव्हान्स पेमेंट केलेलं आहे. आणि ऍडव्हान्स म्हणजे प्रीपेड. प्रीपेड काय करायचं असतं, लेस करायचं असतं आणि सेकंड इफेक्ट बॅलन्स शीटच्या असेट साईडला, बरोबर. मग किती प्रीपेड आहे तर 10,000 ला डिवाइड बाय 24 करायचं. 24 का, कारण 12 मंथ्स सॉरी 2 इयर्स म्हणजे 24 मंथ्स. 1 इयर हॅव अ 12 मंथ्स मीन्स 2 इयर्स हॅव अ 24 मंथ्स, बरोबर ना. मग 10,000 डिवाइड बाय 24 इंटू 21, आपल्याला 21 मंथचं नको आहे. मग 8,750 रुपीज नको आहे. ते काय करायचं, लेस करायचं प्रॉफिट लॉसच्या डेबिट साईडला जे ॲडव्हर्टाइजमेंट आहे त्यातून प्रीपेड म्हणून, आणि सेकंड इफेक्ट बॅलन्स शीटच्या असेट साईडला. क्लिअर आहे. नेक्स्ट सॅलरीज प्रॉफिट लॉस डेबिट, रेंट प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट, ड्रॉइंग अमितभाई आणि नरेंद्रभाई. अमितभाई आणि नरेंद्रभाई पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या कुठल्या साईडला, डेबिट साईडला. 2 ड्रॉइंग त्यांच्या स्वतःच्या कॉलममध्ये. फर्निचर असेट्स, बिल्स रिसेबल असेट, फ्री होल्ड प्रॉपर्टी असेट्स. कॅपिटल पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय बॅलन्स BD, बरोबर, अमितभाईच्या आणि नरेंद्रभाईच्या कॉलममध्ये. सेल्स ट्रेडिंग क्रेडिट, बरोबर. बिल्स पेएबल लायबिलिटी, डिस्काउंट प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्रेडिट, क्रेडिटर्स बॅलन्स शीट लायबिलिटी. RDD प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला इनर कॉलममध्ये घ्यायचं. क्लिअर. बँक लोन बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईड. आणि परचेस रिटर्न परचेस मधनं काय करायचं, लेस करायचं. ही झाली ट्रायल बॅलन्सची पोस्टिंग. ट्रायल बॅलन्सची पोस्टिंग चालू असताना खाली ज्या ऍडजस्टमेंट आहेत त्याला हात लावायचा नाही. ज्या इनर ऍडजस्टमेंट आहेत, जसं मगाशी 10% गव्हर्नमेंट बॉन्ड होतं, ऍडव्हर्टाइजमेंट होतं, तेवढीच ऍडजस्टमेंट फक्त करायचं. ओके. आता ऍडजस्टमेंट नेहमीप्रमाणे पहिली ऍडजस्टमेंट, स्टॉक ऑन हँड ऑन 31 मार्च 2019 वॉज व्हॅल्यूड ॲट ₹43,000. म्हणजे काय आहे, क्लोजिंग स्टॉक. आणि क्लोजिंग स्टॉकचा इफेक्ट कुठे येणार, बॅलन्स शीटच्या असेट साईडला. काय म्हणून, क्लोजिंग स्टॉक 43,000 आणि ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय क्लोजिंग स्टॉक लिहायचं 43,000. ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला, बॅलन्स शीटच्या असेट साईडला. ट्रेडिंग अकाउंट क्रेडिट साईड, बॅलन्स शीट असेट साईड. क्लिअर. नेक्स्ट, अनइन्शुअर्ड गुड्स वर्थ ₹8,000 वॉज स्टोलन. म्हणजे आमच्याकडे गोडाऊनमध्ये गुड्स होतं ज्याची पॉलिसी वगैरे काढली नव्हती आणि ते गुड्स काय केलं, चोरीला गेलं, बरोबर. पहिली गोष्ट म्हणजे गुड्स रिलेटेड ऍडजस्टमेंट आहे, म्हणजे पहिला इफेक्ट ट्रेडिंगला. गुड्स गोज आउट आहे म्हणून ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला लिहायचं बाय गुड्स स्टोलन बाय थेफ्ट. बाय गुड्स स्टोलन बाय थेफ्ट किती रुपये, 8,000. आणि अर्थातच त्याचा काही पैसा मिळणार नाही, म्हणजे लॉस झाला, म्हणून सेकंड इफेक्ट कुठे आहे ना, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला काय लिहायचं, टू लॉस बाय थेफ्ट. टू लॉस बाय थेफ्ट. या प्रत्येक ऍडजस्टमेंटची पोस्टिंग म्हणजे पुढे जो प्रॉब्लेम सोडवलाय त्या सोडवताना तिथे आम्ही नंबरिंग केलेलं आहे. हा ऍडजस्टमेंट नंबर फर्स्ट, ऍडजस्टमेंट नंबर सेकंड, म्हणजे जिथे सेकंड लिहिलंय तिथे त्याचा इफेक्ट झालेला आहे. क्लिअर आहे. पुढे जाऊन तुम्ही चेक करू शकता. क्लिअर आहे. नेक्स्ट, थर्ड नंबर ऍडजस्टमेंट, क्रिएट RDD ऑन सन्ट्री डेटर्स. आता आम्ही मगाशीच म्हणजे अगोदरच्या प्रॉब्लेम मध्ये आपण सांगितलं होतं की बॅड डेब्ट्स, RDD आणि डिस्काउंट या 3 ऍडजस्टमेंट सोडून
कारण ह्या तिन्ही ऍडजस्टमेंट डेटर्स रिलेटेड आहे. मग ह्या 3 ऍडजस्टमेंट सोडून बाकी अदर कुठली ऍडजस्टमेंट डेटर्स रिलेटेड आहे का, आणि बाकी कोणती ऍडजस्टमेंट डेटर्स रिलेटेड असेल तर ती पहिली करायचं. बरोबर. मग पुढे चेक करावं लागेल. 4 नंबर ऍडजस्टमेंट काय आहे? मिस्टर पाटील अवर कस्टमर become insolvent and could not pay his debts ₹500. म्हणजे ही डेटर्स रिलेटेड ऍडजस्टमेंट आहे, पण हे बॅड डेट्स आहे. ओके. 5 नंबर ऍडजस्टमेंट आहे आउटस्टँडिंग, म्हणजे ही डेटर्स रिलेटेड नाही. 6 नंबर डेप्रिसिएशन, म्हणजे ही सुद्धा डेटर्स रिलेटेड नाही. मग आपण पहिली 4 नंबर ऍडजस्टमेंट करू, नंतर 3 नंबर ऍडजस्टमेंट. ओके. 4 नंबर ऍडजस्टमेंट काय सांगते? मिस्टर पाटील अवर कस्टमर बिकम इन्सॉल्वंट अँड कुड नॉट पे हिज डेब्ट्स ऑफ ₹500. म्हणजे डेटर्स कडनं पैसा यायचा होता, पण तो आता येणार नाही कारण तो इन्सॉल्वंट झाला. म्हणजे काय करावं लागेल? तर बॅलन्स शीटच्या असेट साईडला यायचं, जे डेटर्स आहे त्यातनं लेस करायचं. बॅलन्स शीटच्या असेट साईडला बघा, ते चेक करा. सेकंड इफेक्ट मध्ये बघा, बॅलन्स शीटच्या असेट साईडला लेस करायचं डेटर्स मधून. किती रुपये? ₹500. काय म्हणून? फर्दर बॅड डेट. फर्दर बॅड डेट्स का लिहिलं? कारण पहिल्यापासून आपल्या ट्रायल बॅलन्स मध्ये बॅड डेट्स आहे. जर ते नसलं असतं तर फक्त बॅड डेट्स लिहिलं असतं. क्लिअर. मग पहिल्या डेटर्स मधनं लेस करायचं, लेस फर्दर बॅड डेट्स म्हणून. आणि सेकंड इफेक्ट प्रॉफिट लॉसच्या डेबिट साईडला जे पहिल्यापासून बॅड डेट्स आहे त्याला ऍड करा, ऍड फर्दर बॅड डेट्स म्हणून. क्लिअर. नेक्स्ट थर्ड नंबर ऍडजस्टमेंट. आता आरडीडी क्रिएट करायचं डेटर्स वरती. बरोबर. पहिले डेटर्स आरडीडीचे अमाऊंट आपण कॅल्क्युलेट करून घेऊ. त्यासाठी ओरिजिनल डेटर्सचे अमाऊंट आहे 28,700. त्या 28,700 मधनं 500 बॅड डेट्स लेस करायचं. मग शिल्लक राहिलेले अमाऊंट आहे ₹28,200. 28,200. त्या 28,200चं किती पर्सेंट? 2% आरडीडी, म्हणजे ₹564. काय करायचं? तेच सेम इफेक्ट. बॅलन्स शीटच्या असेट साईडला जे डेटर्स आहे त्या डेटर्स मध्ये लेस करायचं. बघा तिथे ऍडजस्टमेंट मध्ये सेकंड इफेक्ट मध्ये बघा, बॅलन्स शीट असेट साईड लेस फ्रॉम डेटर्स. डेटर्स मधनं काय करायचं? लेस NRDD @2%. जे मी लिहिलंय ना ब्रॅकेट मध्ये तसंच लिहायचं, लेस NRDD @2%. 564 डेटर्स मधनं लेस करणार. आणि सेकंड इफेक्ट कुठे आहे ना? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला जे बॅड डेट्स आहे पहिल्यापासून, बरोबर ना, त्याला ऍड करा, ऍड NRDD ₹564. क्लिअर आहे. नेक्स्ट आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस बरोबर काय आहे? रेंट आउटस्टँडिंग आहे आणि सॅलरीज आउटस्टँडिंग आहे. रेंट आणि सॅलरी असे दोन्ही आउटस्टँडिंग आहे. ओके. मग रेंट आउटस्टँडिंग चा इफेक्ट काय? की त्या एक्सपेन्सेसला ऍड करायचं, आणि सेकंड इफेक्ट कुठे घ्यायचं? लायबिलिटीला. बरोबर. मग आता आपल्याकडे काय आहे? रेंट आणि सॅलरी. मग प्रॉफिट लॉसच्या डेबिट साईडला दोन्ही आयटम्स येतात. तिथे रेंट जे आहे त्या रेंटला ऍड करायचं, ऍड आउटस्टँडिंग म्हणून. बरोबर. आणि सॅलरी आहे त्या सॅलरीला पण ऍड करायचं, ऍड आउटस्टँडिंग म्हणून. ओके. तेवढे अमाऊंट, म्हणजे सॅलरी रेंट किती? ₹800 ऍड करणार, सॅलरीला किती ऍड करणार? 300 आउटस्टँडिंग म्हणून. आणि सेकंड इफेक्ट बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला आउटस्टँडिंग रेंट. बरं. आउटस्टँडिंग रेंट 800, आउटस्टँडिंग सॅलरी 300. क्लिअर. आणि लास्ट ऍडजस्टमेंट डेप्रिसिएट प्लांट फॅक्टरी बिल्डिंग ₹2,500 अँड फर्निचर ₹1,800. अमाऊंट रेडी दिली आहे डेप्रिसिएशनची. इफेक्ट काय? तर त्या असेट मधून लेस करायचं. बघा तिथे ऍडजस्टमेंट मध्ये म्हणजे इफेक्ट दाखवले तिथे बॅलन्स शीटच्या असेट साईडला लेस करायचं. कशामधनं? त्या प्रत्येक आयटम मधनं, म्हणजे फॅक्टरी बिल्डिंग मधनं 2,500, फर्निचर मधनं किती? 1,800. काय लिहायचं? लेस डेप्रिसिएशन. क्लिअर. आणि दोन्ही अमाऊंट लेस करून कुठे घ्यायचं? प्रॉफिट लॉसच्या डेबिट साईडला. काय म्हणून? टू डेप्रिसिएशन ऑन. अंडरलाईन करून लिहायचं, फॅक्टरी बिल्डिंग 2,500 आणि फर्निचर 1,800. क्लिअर आहे. सेकंड नंबर हा पूर्ण प्रॉब्लेम पुढे सॉल्व्ह केलेला आहे, तिथे चेक करून घ्या.